आपल्या मूळ भूमिकेत या, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन तयार करा, पारदर्शी राहा, गतिमान करा. तुम्हाला वाटेल तेवढी मदत सरकार करेल, उदय सामंत करेल, मी करेन. पण या जिल्ह्याला क्रमांक 1 वर आणण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. मी जे बघतोय कलेक्टर टीम मध्ये ती क्षमता आहे, सीओच्या टीम मध्ये क्षमता आहे, पालकमंत्री उत्साही आहे, मी पूर्ण ताकदीने मागे उभा आहे. तर आजपासून तुम्ही प्रचंड चांगल्या मूडमध्ये चुका होऊ द्या, काय अडचण मी तुम्हाला सांगतो. अनावधानाने 1 लाख चुका केलं तर मला मान्य आहे. प्रॉपर निर्णय करा, काही मागं पुढे पाहू नये. चुकदारचं कळवा मला SMS साहेब, चूक ज्यांनी सही करताना मी निर्णय करून देतो तुमचा. पण तुम्ही काहीही करून या जिल्ह्याला, या महाराष्ट्राचा प्रथम जिल्हा करा. सरकार तुम्हाला पूर्ण मदत करेल, पूर्ण पाठीशी राहील, आपले कलेक्टर आपल्या पाठीशी राहतील. पण पुढच्या 3 महिन्यांनी जेव्हा मी रिव्ह्यू घेईल तेव्हा साधं शून्य ऐकलं पाहिजे. जिल्ह्यामध्ये एकही तक्रार दिसली नाही पाहिजे. ती क्षमता तुमच्यामध्ये आहे, ती सुरू करा आजपासून. उद्या एक अशी जोडीची केस 3 वेळा शून्य झाल्या पाहिजे. सारा हे पुढचं हे जे आम्ही सांगितलेलं आजचे कार्यक्रम आहे, 31 मार्च 2027 पर्यंत या जिल्ह्याला महाराष्ट्राचा सर्वात चांगला जिल्हा विधानसभेत मला घोषित करता आला पाहिजे, याची भूमिका आपण सर्वांनी स्वीकारा. आणि आजपासून प्रचंड चांगल्या ऊर्जेने काम करा, एवढीच विनंती मी आपल्याला आहे. आणि आपल्या विभागाचा पालक म्हणून मी जेवढी काही तुम्हाला मदत लागेल ती सर्व मदत करेन. उदय सामंत मदत करतील. पुणे जिल्ह्याला आता आपल्याला मार्चच्या अधिवेशनामध्ये मला सांगता आलं पाहिजे की रत्नागिरीने करून दाखवलंय. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.